नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला बांगड्या ठेवायचा बॉक्स कसा बनवायचा ते शिकवणार आहे। हे बघा, चांगला असा मोठ्या साईजमध्ये मी हा बॉक्स बनवला आहे। बघू शकता तुम्ही, आतमध्ये फुट्टा वगैरे ठेवला आहे। खालचा बेस पण तुम्ही बघू शकता, छान मोठा झाला आहे। आणि हे चौकोन पण बघा, छान आहे ना बॉक्स। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता, हे ब्लाऊज पीसचा एक मी तुकडा घेतला आहे, चौकोन तुकडा घेतलेला आहे। आणि त्याच्या पाठीमागे मी असं गव्हाचं पोतं त्याला शिवून घेतलं आहे चारी बाजूनी। हे बघा, हा 17 बाय 17चा चौकोन घेतला आहे मी। तुमच्याकडे जर कॅनव्हास पेपर असेल तर तुम्ही हे पोत्याच्या ऐवजी कॅनव्हास पेपर पण लावू शकता। पण जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपासून बनवा। आणि मग ते जर छान एकदम व्यवस्थित वाटलं तर मग कॅनव्हास पेपर वगैरे घेऊन तुम्ही बनवू शकता। बघा, आता हा जो चौकोन आहे ना, तो मी 17 बाय 17चा घेतला। ठीक आहे। आता ह्या चौकोनाची ना बरोबर घडी घालून घ्यायची आहे। चौकोन घडी घालायची, ही एकदा आणि ही दोनदा। हे अशी चारी कोणे ना असे बरोबर एकावर एक आले पाहिजे। ठीक आहे। हे झालं। आता काय करायचं आहे, आता इथून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। खालनं 2 इंच घेतलं आणि इकडनं 3 इंच। ठीक आहे। आता 3 इंच घेतलं म्हणजे ही जी उघडते ना घडी, तिथून 3 इंचावर घेतले माप। आणि इकडनं असं खालून वरती 2 इंचावर। आता हे जो चौकोन आहे ना, तो आपल्याला कट करायचा आहे। बघा, तुम्ही बघू शकता, हे असं कट केलं आहे। असं कट केल्यावर आता माझ्याकडं असा पीस तयार झाला आहे। बघा असं। आता मी काय करणार आहे, आता ह्या बाजूला पण मला असंच कापड लावायचे। पण मी आता काय करणार आहे बघा, आता ही जी सुलट बाजू आहे त्याच्यावरच हे असं कापड ठेवणार आहे। आणि ना हे अशा आकारावर हे शिवून घेणार आहे सगळ्या बाजूने। फक्त हिथं जे आहे ना, हे त्याचं एवढं हे म्हणजे साधारण एक 3 इंच मी आहे ना शिवून जात आहे। बाकी सगळं असं हे शिवून घेणार आहे। पण हे कापड आहे ना सुलट बाजूने, म्हणजे ह्या सुलट बाजूने शिवून घेणार आहे, ह्या बाजूने नाही, ह्या सुलट बाजूने शिवणार आहे। ठीक आहे। चला तर मग आपण शिवून घेऊया। आता अशा प्रकारे हे वरती परत मी एक कापड शिवून घेतलं आहे। आणि तुम्ही इकडं बघू शकता, इथं थोडंसं उघडं ठेवलं आहे। आता आपल्याला हे उलटं करायचं आहे। इथून ना हे असे सगळे कोपरे मी बाहेर काढणार आहे बरं का। तुम्ही बघू शकता का, अशा प्रकारे माझ्याकडं हा एक भाग तयार झाला आहे। आता मी काय करणार आहे, ह्याच्यावरनं सगळीकडनं मी एक दाब शिलाई अशी मारून घेणार आहे। आणि हे पण आहे ना शिवताना असं हे असं आतमध्ये घेऊन इथे पण शिलाई मारणार अशी, म्हणजे पूर्ण सगळ्या चारी बाजूला इथे शिलाई मारून घेणार आहे। ठीक आहे। अशा प्रकारे मी इथे सगळ्या चारी बाजूनी दाब शिलाई मारून घेतली आहे। दाब शिलाई म्हणजे वरच्या बाजूनी एक शिलाई मारणे। आता काय करणार आहे, आता हे जे आहे ना आपण ते इथून ते इथपर्यंत शिवून घेणार आहे बरं का। हे म्हणजे हे 2 आणि हे 2 बाजू, इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत असे ह्या 2 बाजू मी शिवून घेणार आहे। आता अशा प्रकारे हे मी दोन्ही बाजूनी शिवून घेतलेलं आहे बरं का। आता आपल्याला ना हे असं इथे असं हे बंद करायचं, म्हणजे आपलं हे ह्याचं बांगड्याचं बॉक्स तयार होईल। आता इथे काय करायचं, आपल्याला वेलक्रो लावून घ्यायचे आहेत। आता हे जे वेलक्रो आहेत ना, हे ना असे वेलक्रो असतात चिटकवायचं। ते ह्या बाजूला 2, आतल्या बाजूनी 2, नंतर वरच्या बाजूनी 2 लावून घ्यायचे आहेत, शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला। अशा प्रकारे मी इथे 2 वेलक्रो बाहेरच्या बाजूनी आणि 2 वेलक्रो आतल्या बाजूनी शिवून घेतले आहेत। वरनं एक अर्धा सेंटीमीटर जागा सोडून शिवून घेतलं आहे।
आणि आतमध्ये असं बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी एक असा पुठ्ठा तुमच्याकडे तर असतो एखाद्या बॉक्सचा पुठ्ठा त्या मापाचा कापून असं आतमध्ये ठेवलं. चला तर मग हे बांगड्यांचा तुमचा बॉक्स हा तयार झाला आपला झाला. हो का, खालच्या बाजूनी पण तुम्ही बघू शकता बांगड्या ठेवा, नाही तर तुमचं मेकअपचं सामान ठेवा, काही पण ठेवा. कसा वाटला बॉक्स? मग छान आहे ना. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.